नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, आजच्या या आपल्या आयुष्यात आहे ना, शिक्षणाला किती महत्त्व आहे तुम्हालाही माहितीच असेल। या धकाधकीच्या जीवनात आहे मित्रांनो, वेळोवेळी आपल्याला शिक्षणाची जाणीव ही होत जाते। आणि असं जर शिक्षणाला आपल्याला जर लहानपणी मिळालं असतं तर किती बरं झालं असतं। परंतु मित्रांनो, तेच शिक्षण आहे ना आपण आपल्या लहान मुलांना लहानपणापासून देऊ शकतो। तर आता वेळ आहे मित्रांनो की आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याची। तर ते कसं, तर त्याच्यासाठी ना मी तुमची मदत करतो। आज आपण अशा ठिकाणी आलो ना, ज्या ठिकाणी आहे ना अगदी लहान मुलांच्या म्हणजेच 2 वर्षापासून आहे ना इथे शिक्षण दिलं जातं। वेल एज्युकेटेड टीचर्स, स्टाफ आणि प्रशस्त अशा रूम ह्या सर्वांचा आपलं एकंदरीत त्यांना रिव्ह्यू आपल्या आजच्या व्हिडिओमधून होणार आहे। ते ठिकाण कोणतं ते तुम्हाला सांगतो। तुर्तास आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि तुम्ही बघताय आपल्या चॅनलवरती एक वेगळा उपक्रम, ज्याच्यामधून आपल्या मुलांचं भविष्य करण्यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। नमस्कार मित्रांनो, लोकनेते स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठान संचलित कन्या प्ले स्कूल गुहागर घेऊन येत आहेत गुहागरातील लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्तम सुविधा। इथे प्ले स्कूल, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी असे विभाग आहेत। अनुभवी शिक्षक, सजावट केलेल्या क्लासरूम, AC थिएटर रूम, योगासन प्रशिक्षण, CCTV कॅमेरा निगराणी, गार्डन आणि स्विमिंग पूल अशा सुविधा आहेत। तर लवकरच ॲडमिशन करा आणि घडवा आपल्या मुलांचे भविष्य। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि दिलेल्या पत्त्यावर भेट द्या। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव आसावरी राकेश राऊत। मी गेले 2 वर्षापासून कन्हैया प्ले स्कूलमध्ये टीचर म्हणून जॉब करते। माझ्या शाळेचं नाव आहे आमच्या लोकनेते सदानंद आरेकर प्रतिष्ठान संचलित कन्हैया प्ले स्कूल। ही प्ले स्कूल आमची गेले फेब्रुवारी 2022ला सुरू झाली। सुरुवातीला आमच्याकडे 3 मुलं होती आणि आत्ता 2024मध्ये आमच्याकडे आमच्या शाळेचा पट आहे 24। आमच्या कन्हैया प्ले स्कूलमध्ये आम्ही वर्षभरातल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी साजऱ्या करतो। त्याच्यामध्ये सुरुवातीला अगदी जूनमध्ये शाळा सुरू झाली की सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी असते ती आषाढी एकादशीची। त्याच्यामध्ये आपण मुलांना म्हणजे दिंडी काढतो, मुलांना एका मंदिरात घेऊन जातो। असं एक वेगळं कल्चर, म्हणजे मुलांना आपल्या सगळ्या कल्चरची माहिती व्हावी यासाठी आम्ही ह्या ॲक्टिव्हिटी घेत असतो। त्यामध्ये गोकुळ अष्टमी, दहीहंडी आम्ही इथे साजरी करतो शाळेमध्ये। आणि तसेच आम्ही मुलांचे गॅदरिंग, म्हणजे एक वर्षभराच्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना स्टेज डेअरिंग यावं यासाठी आम्ही एक मुलांसाठी एक गॅदरिंग करतो। तसेच कन्हैया प्ले स्कूलमध्ये मुलांना फॅसिलिटीज पण आहे। त्यामध्ये आपण मुलांना युनिफॉर्म देतो, बुक्स देतो, ID कार्ड देतो। हे त्यांच्या ॲडमिशन फीजमध्येच दिलं जातं। तसेच वर्षभरातील ज्या काही ॲक्टिव्हिटी होतात त्याचेसुद्धा आम्ही ह्या ॲडमिशन फीमधूनच त्या पूर्ण करत असतो। ॲडमिशन डेट 1 जून 2024 आणि शाळा स्टार्ट 13 जून 2024ला होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल। तर ह्या ठिकाणी ना आपण आपल्या डिस्प्लेवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना इथले कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देऊ आणि ॲडमिशन डेट म्हणजे कधीपासून चालू होईल ते देऊ आणि ॲड्रेससुद्धा देऊ। तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता किंवा फोन करूनसुद्धा येऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्या मित्रांनो आहे ना मुलांचं तुम्ही इथे ॲडमिशन करा आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचा प्रयत्न करा। सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट करून सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।